म्हणलं मामा म्हैस कितीला दिली? ते म्हणलं 50,000. आता 50,000ला माझ्याकडे थोडे पैसे कमी होते. म्हणलं गड्या म्हैस काही घेणं होत नाही, मला जरा छोटं जनावर घ्यावं म्हणून अलीकडे आलो. मला एक गाय आवडली, म्हणलं ही गाय विकत घ्यायची. म्हणलं मामा गाय कितीला दिली? तो म्हणला 40,000. आता 40,000ला पण माझ्याकडे थोडेसे पैसे कमी होते. म्हणलं गड्या गाय काय घेणं होत नाही, म्हणलं अजून छोटं जनावर घ्यावं म्हणून बाजाराच्या अलीकडे आलो. मला एक कुत्रं आवडलं, इंग्लिश होतं लॅब्राडॉर. म्हणलं हे कुत्रं विकत घ्यायचं. म्हणलं मामा कुत्रं कितीला दिलं? तो म्हणला 30,000. आता झाली का पंचायत? 30,000ला पण माझ्याकडे थोडे पैसे कमी होते. म्हणलं गड्या जनावर काही घेणं होत नाही आपल्याच्यानं म्हणून तोड घेऊन घराकडे निघालो. गावात मतदान चाललं होतं, तिथं प्रत्येक माणूस 500 रुपये विकत होता. म्हणजे म्हशीची किंमत 50,000, गाईची किंमत 40,000, कुत्र्याची किंमत 30,000 आणि माणसाची चपटी. बिर्याणीचं एक पाकिट, महिला मंडळासाठी कुकर, साडी, लिंबू चमचा स्पर्धा, ही आमच्या स्वयंमानाची किंमत आहे. काय झालं? किंमत 40,000, कुत्र्याची किंमत 30,000, माणसाची चपटी. मित्रांनो, इंग्लंड अमेरिकेसारख्या देशाला मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून 70 वर्षे संघर्ष करावा लागला. आपला फुकट मिळालंय. बाबासाहेब म्हणाले होते तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका, मत विकू नका बाबा. काय होतंय माईकला? मला काय समजत नाही. खाली होतं. हॅलो हॅलो. कवी संदीप शिंदे म्हणतात, झुकला नाही कुणा पुढेही, आले जरी किती बाजीराव. आमचं इमान, आमचं स्वैमान आम्ही 500 रुपयामध्ये विकतो. पण बाबासाहेब बघा, कवी संदीप शिंदे म्हणतायत की झुकला नाही कुणा पुढेही, आले जरी किती बाजीराव. अगराव आले जरी किती बाजीराव. अगराव ग असा होता माझा भीम. अगर राव ग असा होता माझा भीम. घाव ग असा होता माझा भीम.
त्रास अभ्यास केला दुरापास अरे निष्ठेने कुणी ना धरले बाबा तुम्ही गेल्यावर निष्ठेने कुणी ना धरले बाबा तुम्ही गेल्यावर पुढारी नरकात सुटले बाबा तुम्ही गेल्यावर अरे कल के जो शेर थे वो कहाँ गए अरे कल के जो शेर थे वो कहाँ गए नाही कोणी पेटून उठले बाबा तुम्ही गेल्यावर ना तो हिंदू रहे ना ही बौद्ध बन सके ना ही हिंदू रहे ना ही बौद्ध बन सके अर्ध्या हळकुंडाने नटले बाबा तुम्ही गेल्यावर अर्ध्या हळकुंडाने नटले बाबा तुम्ही गेल्यावर आमच्यासाठी साहुनी त्रास आमच्यासाठी साहुनी त्रास अभ्यास केला दुरापास अभ्यास केला दुरापास अभ्यास केला दुरापास अमेरिकेच्या ग्रंथालयात अमेरिकेच्या ग्रंथालयात आलेला गोरवास पाय आलेला गोरवास पाय पाय भीमावानी कोणी शिकला नाही भीमावानी कोणी शिकला नाही इमान आपला विकला नाही इमान आपला विकला नाही इमान आपला विकला नाही भीमावानी कोणी शिकला नाही इमान आपला विकला शिक्षणाचा मोठेपणाचा शिक्षणाचा मोठेपणाचा नाही कधी खाल्ला नाही कधी खाल्ला माझा देव सदिमनाने माझा माथा चुकला नाही पुन्हा पुढेही चुकला नाही पुन्हा पुढेही आले तरी किती वाजले आले तरी किती वाजले असा होता माझा
असा होता माझा दिल मोरा.